आणि बापानं इच्छा केली, बाळा अमक्या मुलीसोबत मला लग्न करायचंय. पोरीच्या बापाने विचारलं, नवरदेव म्हातारा आहे, त्याला पोरगी देत नाहीत. 22 वर्षाचं पोरग होतं. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. 22 वर्षाचं तारुण्य वडिलाला देऊन टाकलं आणि वडिलाचं 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. पोरग 22 वर्षाचं, आपलं बाप 22 वर्षाचा आणि पोरग 95 वर्षाचं. तरी देत नाही पोरगी. तुला राजा तू होशील, आमच्या पोरील झालेल्या पोराला कोण राजा करील? दुसरी प्रतिज्ञा, अजन्म सिंहासनाचा त्याग करील. पहिली प्रतिज्ञा तारुण्याचा त्याग केला, दुसरी प्रतिज्ञा सिंहासनाचा त्याग केला, तरी देत नाही. तू लग्न करशील, अजन्म ब्रह्मचारी राहील. तिसरी प्रतिज्ञा, तरी देत नाही. पोरीचा बाप म्हणला, तुला रागाच्या भरात आमची पोरगी मारलीस तर बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. आणि हे मथार जोपर्यंत कौरवाच्या कुळातलं संपत नाही तोपर्यंत पांडवाला गादी भेटत नाही. सांगितलं ना तुम्हाला, मी 1 लाख देऊ केले, ते अण्णानं 5 लाख देऊ केले. तालुक्यात फिरल का महिनाभर कोणी लुगडं नेसून? आणि जर फिरलात तर तुम्हाला काय म्हणतील? मला ऐकू येईल असं म्हणू नका, एकूण एकाला सांगा. जर तुम्ही लुगडं नेसून फिरलात तर काय म्हणतील? लक्षात आलं तुमच्या? मी काय फाल खाली यायची गरज नाही. सज्जनांनो, कशानंच म्हातारा आठवत नाही म्हणून जगाच्या मालकाने लुगडं नेसलं. महाभारताच्या भाषेत त्याला शिखंडी म्हणतात, आपल्या प्रचलित भाषेत त्याला नपुसक म्हणतात. ना नारी ना पुरुष करू शकतोय माणूस तुमच्या माझ्यासारखा असं विश्व. अहो, पुरुषार्थ कोणाला किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे. पुरुषार्थ किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे बरं. आणि पुरुषार्थ जर वैद्याच्या हातात असता तर या देशात किलिंबे जन्माला नसता आला. किलिंबे जन्माला नसता आला. ताकद, पुरुषार्थ, बल, स्त्रीत्व देण्याची ताकद ज्याच्या हातात आहे, पुरुषार्थ प्रदान करायची ताकद ज्याच्या हातात आहे, त्यानं पुरुषार्थ असून कृष्णा बुवा नपुसकाचं सोंग घेतलं आणि म्हाताऱ्याला मारलं. मारायला लावलं अर्जुनाला. म्हाताऱ्यानं शस्त्र फेकलं, नपुसकाचं शिखंडीचं रूप घेतल्यावर, आणि मग अर्जुनाला सांगितलं आता बाण मार. आणि मग पांडवाला गादी. महाराज, पुरुषार्थी असताना साडी नेसणं भक्ता करता सामान्य नवले, यालाच मालक म्हणतात. नवल माणूस हे काम. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाने हे रूप घेतलंय. नवलाच रूप नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. काय नवल आहे. सुभद्रा आई साहेबाचं लग्न ठरलं. त्या सुभद्रा आई साहेबाचं लग्न दुर्योधनासोबत ठरलं. तिसरं नवल आहे ना. वेळेत एक सेकंदाचा त्रास देणार नाही तुम्हाला, वेळेत सांगतो. आईसाहेबाचं लग्न बलराम दादानी दुर्योधनासोबत सोयरीक केली. आणि सोयरीक झाल्याबरोबर पत्रिका भूदेव लिहित असतात, ब्राह्मण लिहित असतात. ती
पेननं पत्रिका लिहायची, हळीत कुंकू स्वस्तिक काढायचं, अक्षिदा सुपारी त्याच्यात 2 पुड्या बांधायच्या, मामा बसते तर ह्या मामानं त्याला आणि त्या मामानं त्याला द्यायची ती पत्रिका. पत्रिका घेऊन आले बलराम दादा, भगवान परमात्म्या पुढे पत्रिका टाकली. पत्रिका पाहिल्याबरोबर नवरदेवाचं नाव बघितलं, दुर्योधन. अरे बाप रे म्हणले, दुर्योधन. भगवंताच्या लक्षात आलं, काम लय चुकीचं केलं दादाने. किती चुकीचं सांगू, कारण दुर्योधन मरणार होता हे पंढरपुरातल्याला माहित होतं. एक जण म्हणला का मरणार होता, हे त्याच्या बापानं केलेलं मागच्या 14व्या जन्मातलं पाप होतं, एका सर्पिणीचा शाप होता. याच्याकरता धृतराष्ट्र ती अंध झाली म्हणून धृतराष्ट्र अंध होणार होता. माझे 100 पुत्र ज्यांना आग लावल्यामुळं पर्वत जळाला आणि त्याच्यात माझे 100 पुत्र जळाले. ज्याने कोणी आग लावली असेल त्याच्या समक्ष त्याचे 100 पोरं मरतील, असा 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन धृतराष्ट्र जन्माला आला अंध, आणि पुत्र झाले 100. हे 100ला 100 मारणार आहेत. आपल्या बहिणीला बुक्का लागणारे कमी वयात, हे पंढरपुरातल्याला माहित होतं. आणि मग असं माहित असताना आपण आपली बहीण देणं किती मोठं चूक आहे. बरं, आता सोयरीक झाली, आता सांगायचं नेमकं काय. आधी तरी माणसं म्हणतात नाही औंदा आम्हाला करायचंच नाही, औंदा यावर्षी आमचा विचारच नाही, आम्ही काय बाहेर निघलोत नाहीत, काही मनाचीच इच्छा नाही, यावर्षी पोरगी शिकायचंच म्हणायली, असं काहीतरी सांगतो. गुळानं आपलं विष नाही, मग काय झालं, असं काहीतरी बोलत राहायचं आपण. पण सोयरीक झाली, पत्रिका लिहिली, आता कसं नाही म्हणता येईल. पंचायत आली पंढरपुरातल्या माणसाला. नवल सांगू तुम्हाला, नवल बलराम दादानं सोयरीक केली दुर्योधनासोबत, आणि बोलता बोलता सोयरीक केली पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनासोबत. दुर्योधन अर्जुन कोण, सख्खे चुलत भाऊ, सख्खे सख्खे सख्खे. पुन्हा साधे नाही, एक शेळ्या वळणार आणि एक कलेक्टर असं नाही. एक शूर होता आणि एक राजपुत्र होता कृष्ण. भारताच्या राजाचं पोरग आणि एक तो शूर आहे. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. नित्य शस्त्र अभ्यास करत असताना काळ घातलाय, असा शूर अर्जुन आहे. शूर शूर शूर. संग्रामे हरुजिंतीला, आळंदीतल्या मालकांचं वाक्य ना, भगवान शिवजीने पाठ थापटावी. शाबास, वा अर्जुना वा. असा शूर अर्जुन त्याला दिलंय. आणि मोठ्या भावानं राजाच्या पोराला पोरगी दिली. दुर्योधन राजपुत्र आहे, सामान्य एक हस्तिनापूरचं राज्य. विश्वातल्या सगळ्या राज्यापेक्षा जास्त दखल घेतली हस्तिनापूरची. एक 18 पुराण त्या राज्याकरता निर्माण झाले. इतकी दखल आहे त्या राज्याची. आणि त्या राजाचं पोरग, दोन्ही साधे नाहीत ना. बरं ठीक आहे, प्रांत बदलून असता तर ठीक होतं. एकाच घरात राहणारे ना, त्या वाड्यात हे या वाड्यात ते, जगू दिलं असतं का दुर्योधनानं. सरळ सरळ भगवंतानं सांगायला पाहिजे होतं, दुर्योधना सोयरीक मोडी अर्जुनाला दिली. ते म्हणला असता पोरगी ती एवढी गावात कशी येते अर्जुन, इथं नवरी कशी घेऊन येतो, तर पठ्ठ्याशी गाठे. ज्याला बायको भेट नाही ते मी शावताव देते. येऊन तर पाय, जास्त बाया माग घेऊ नको, फाटत असतात. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते नाही नाही, तो समजीलच काय, आणि तुला काय समजाव. आपला हातच कोणी धरीत नाही, तो भरकाय ना. भरका हात कशाला धरीन कोणी, आम्हाला हात भरून घ्यायचे तो धरून. दुर्योधन साधा बोलला असता का, नवरी कसा घेऊन येतो पाहतोच म्हणला असता. हे पंढरपुरातल्याला माहित होतं मालकाला. नवल काय केलं माहितीये का, दुर्योधनाला काहीच म्हणले नाही. तो तिकडे गुडघ्याला वाशिंग बांधून तयारच होता. ते तर म्हणला वा 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 वा, जगाच्या मालकाची बहीण आपल्याला भेटायली. साधी गोष्ट आहे का ती भाई. काय 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 आपलं नशीब मोठं आहे. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आपला मेहना व्हालाय. हो, तो आपला कान पिळणार आहे. कान पिळीत असतील ना नवरदेवाचा.
मग कानपिळणीला अंगठी देत असते मोठे फटे पहिले त्याच्यासाठी एक पुढे पुराणातला सिद्धांत आहे. ते काही आपल्या चुकीच्या गोष्टी नव्हत्या, गोट्या खेळता खेळता केलेले कामं नव्हते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. का कान पिळायचा, कशा करता पिळायचा. तो मुलीचा भाऊ असतो, ते कान धरून सांगतो, भाऊजी जरा ध्यानात ठेवा बरं, आमच्या बहिणीला त्रास द्यायला मायाची गाठ आहे. सगळ्याची पिळलेत का कान, पहिलाच बा पिळला ना कान, फाटल्याला दिसायला ना मला. तुम्ही म्हणा तुमचा तर चट फाटलाय. हे असं असल्यावर कान पिळायचा संबंध येत नाही, काय विषय नाही. आपल्याकडे कान पिळणी, वटकन झालं ना कृष्णाचं मस्त. एकदा वटकन लागत बापू, आयुष्यभर साऱ्या वटकनाचाच खेळ येतो. साऱ्या उट्याच, वटकन नाही उट्याच. मोठा अवघड येते. काही नाही म्हणले त्याला. दादाला म्हणले वा 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 दादा, काय नवरदेव पाहिला, राजाचं पोरग पाहिलं. वा 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 वा. देवकी माता म्हणल्या दादा खरंच तुला कळत आहे, कृष्णाला डोकंच नाही. मी वर्षापासून म्हणते सुभद्रीला सोयरीक पहा, काही मनावच घेत नाही रे दादा कृष्ण. खरंच मोठा भाऊ या नात्यानं राजाच्या घरी पोरगी दिलीस, तो राजकुमार जावाई पाहिलास मला बापा. काय दादा तू हुशारीस, माहीतच नव्हतं हिला ते वाजणारे म्हणून. आणि दादाच काम भोळ होत, काय नव्हतं, दादाच काम भोळ होत. ह्यो किती भोळ्यातला भोळा आहे पहा ना ह्यो मालक पंढरपुरातला. अर्जुन पुष्करला यात्रेला गेलते, यात्रेला गेल्यावर अर्जुनाला म्हणले अर्जुना सुभद्रे सोयरीक झाली. मागच झालती ना आपल्या संग. नाही म्हणले दुर्योधना संग झाली ही पत्रिका. अर्जुन म्हणला काय आमच्या घरीची इस्तू टाकला बापा, मला देव केली महा मोडन त्याला दिलं, काय दुसरीकडे नव्हते का तुम्हाला राजकुमार, मग मला तरी कशाला देव केली. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्जुना दादानं केलेली चूक मोडायची. कशी मोडन म्हणले, अख्ख्या संसारात इस्तू पडन आमच्या, आधीच तर आमचा इस्तू आडवा जात नाही, आणि एवढी मोठी चूक झाल्यावर ते खाऊ देत नाही म्हणले. ते का प्रपंच करू देत का आम्हाला. ऐका म्हणले, गावाचं नाव काय, सालेवडगावच्या महाराजाची लुंगी आणली तुला. आणि अर्जुना ही लुंगी आता तू नेस. वा रे वानले, बहीण देव केली ती नाही दिली, आणि म्या भगवी घातल्या पुन्हा कोणीच द्यायचं नाही. मग तर मागणं पुढं फुफुटा उड, मग कोण देईन. भगवान म्हणले सुभद्राच तुम्हाला द्यायची, पण हे नाटक करायचं, ही दीक्षा नाही घ्यायची, हे नाटक करायचं भागव्याचं. आणि मग भगवी लुंगी, मग दाढी जाटा लावल्या. अण्णा लावता येतात, नाटकात काय नाही लावता येत. नाटकात 5 बायका करून मारुती होता येते. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णा नाटक असते ललित. त्याच्यात रामायण झालं. रामायणात जो जाड माणूस आहे का खपक्या दिसायला 1.25 क्विंटलाचा, त्याला मारुती करीत होते. त्याच्याच बायकोच्या साडीचे 2 तुकडे, अर्ध्या साडीची लंगुटीन अर्ध्याची शेपूट. लाकडाची गदा गिदा. नाटक रंगात आलं. आणि नाटक रंगात आल्यावर पोरग स्टेजवर पळत गेलं, मारुतीच्या कानात सांगितलं बाबा आईला नगरला डिलिव्हरीला नेलंय आणि सिजर सांगितलंय. घेतली मारुतीची शेपूट उपसून. मारुतीन 50,000 खिशात टाकली आणि गेला नगरला बायको पपेज माईची डिलिव्हरी करायला. म्हणजे 5 बायका करून पण नाटकात होता येते, ओरिजिनल नाही होता येत. हा येथे नाही खोटा जानसे अंतर, इथं खोटा व्यवहार नाही चालत. इथला पेपर म्हणजे धारवाड काटा आहे, एका तिळा इतकं सुद्धा चालत नाही कॉफी मालकाच. त्या माणसं संग टोन ठेवलेत. चित्रगुप्त भय व्याप्त सुधोयो देहि मये कल द्विजायते. चित्र
चित्रगुप्त भय छंद परा व्याप्त सुधायन जायन्ते पुण्यात्मकयं पाप भयो पुण्यात्मकयं पाप भयो लिखित खलायति जायन्ते लिखित खलायति जायन्ते लिखित खलायति जायन्ते नैवं गिरगावकरं लिखितं एकलद्वयं पुरुषास्तितो एका पुरुषासोबत दोन माणसं ठुले जिच दिसत नाहीत कृष्ण बोलते चित्र आणि गुप्त पाप कर पुण्य कर लिहित बसलेत शाही संपत नाही रात्री दिवसाचा संबंध नाही कुठेही करा अंधारात करा उजेडात करा पाप करा पुण्य करा लिहित बसते ते सांगायची गरज नाही त्याला अर्जुनाला महाराज केलं काय करू देवा आमच्या गावात चला असं मंदिर भैरवनाथासारखं प्रभूचं मंदिर असंच मंदिर होतं एक बाहेर एक झाड होतं झाडाला वाटण त्या वाट्यावर महाराज बसले आता साऱ्या मामाच्या गावच्या पुरी सगळ्या पुरी बायका म्हातारे चट ओळखीचेत ना आता मी जर खोटा महाराज होऊन आलो नेमकं यांच्या दुकानात जायचं बबनांना नावाची एक व्यक्ती बरं का या गावात आल्याच्या नंतर संजय महाराज नावाची एक व्यक्ती महाराज तुमचं आमकं आमकं नाव हे म्हणते बाप्पा आता मी संन्यास घेऊन मला कळण याला कसं कळायला बाप्पा देऊन टाका याला 10-5 रुपये माहितीवान माणूस नाटक घेतल्यावर सगळं सांगता येतं सगळंच सांगू लागले आपलं नाव द्वारकाबाई बर का आपल्याला 3 मुली आहेत बर का एक तिकडं मराठवाड्यात दिली बर का एक इकडं पुण्याच्या जवळ दिली बर का एकीचं लग्न राहिले बर का बाई वच्छाबाई काय महाराज आहेत बाई 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 लय सप्ते पाहिले पण असा विद्वान महाराज नाही दिसला बाई सगळं सांगतो बाई बाई 2 नातू झाले मोठ्या बबीला बाई टकटक सांगितले बाई महाराजानं जसा तिच्या डोसक्यावर 70-80 किलोचा दगड दिलाय बाई मरती का काय दोरके तू असं नीट सांग ना तोंडानं काय बाई महाराज इकून तिकून पैसे आणले त्या महाराजाच्या मुडद्यावर घातले 1000 रुपये याले भावना येड्या आता सात्विक आता बाई काय तुमचा स्वभाव आहे बर का बाई महाभारतात द्रौपदी उदार होती बर का तिच्यासारखा तुमचा स्वभाव आहे बर का अगस्तीची पत्नी लोपामुद्राजी ती सात्विक होती तितकं तुमच्या पतीवर तुमचं प्रेम आहे बर का बाई आणि बाई कवाच नवऱ्या संग जेवत नव्हती चपात्या गार होत्या म्हणून आधी जेवत होती मग त्याला सोमवार सोडायला बाई आगाव तरी बाई तुम्ही लोपामुद्रा सारख्या पवित्र आहेत बर का खुश सोंभाळल्या कोणाला नग वाटत तुम्हाला एक सांगू का हिरवी मका टाकान म्हशीला चोंबाळा खाणं बंद करतीन वरी थत्तर करतीन मसाड मसाड बापू खोटे खरंय माणसाला चोंबाळणं गोड लागत नाही अण्णा कोण आहे त्याला स्तुती गोड वाटत नाही नुसतं म्या कीर्तनात म्हणा काय कृष्ण बुवा हे नाही पटलं राव वाजीनं पत्रिकात मग नाव असलं की म्हणे बा मी त्या दिवशी येणार नाही हा मी त्या गिरगावकराच्या दिवशी येणार नाही संजय भाऊ येणार नाही असं होईल का नाही कृष्ण खरं सांग हे तर चांगलंच वासरू आहे हे काही वाघारू नाही वासरात आणि वाघारातले फरक असतो बरं का वाघारू एखाद्या वेळेस मालकाला कोणी कुणा ढोसण्यात येते वासरू वासरे कदातलं गोड राहत नाही ज्याला काही येत नाही त्याला वाईट म्हणू द्या तरी राग येतो स्तुती कोणाला आवडत नाही
साखरेपेक्षा स्तुती गोड आहे, साखरेपेक्षा स्तुती गोड. आम्ही सोहळ्यात आमच्या सोबत एका माणसाला चहा प्यायचा लेनात, फकरू महाराज आहेत ना, एक जणाला चहा प्यायचा लेनात आणि पैसे खर्च वाटत नव्हते. त्याने लगेच म्हणायचं, बाप्पा अण्णा काय शर्ट घातलं हो तुम्ही आज. आम्ही साऱ्या शिवलूतली दुकानं पाहिले, परतूरचे पाहिले, पण हे कपडा भेटतच नाही हो. हे कुठं शिवलूत भेटत असत. हे मी तिकडे हैदराबादला गेलतो तेव्हा आणला होता. हा तेव्हाच म्हणलं इतका चमकायलाय. कशा जांभाळ्या आल्यात. हा चल चहा पिऊ. चल चहा पिऊ. आणि कपडा गाड्यावरचा कपडा होता. 35 रुपये मीटरचं शर्ट.